आता थोड्या वेळात कीर्तन संपवून सकाळी 6 वाजता रथयात्रा आपली चालू होईल. त्यावेळेला ही मूर्ती आपली रथामध्ये ठेवली जाते. ठीक आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वगैरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आता आलो आहे कासवांच्या गावात म्हणजेच वेळास गावात आणि ते आता माझ्यावर आहे संजय दादा. हा देखील मुंबईवरून आला आहे. खास वेळास गावात आज रथ उत्सव आहे दुर्गादेवीचा, ते बघण्यासाठी तो वेळास गावात आला आहे. मित्रांनो, रथ उत्सव वेळास गावामध्ये कशा प्रकारे साजरा केला जातो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि तुम्ही देखील येताय माझ्याबरोबर. खूप धमाल असते इकडे. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि व्हिडिओला खूप मजा येणार आहे कारण की हा रथ पूर्ण गावभर फिरतो. मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चला तर मग आपण पाहूया. मित्रांनो, सकाळचे वाजले 3:30 आणि आम्ही आता दुर्गादेवीच्या देवळात चाललोय रथ उत्सवासाठी. भाई आणि पार्थ मयेकर, भाई आणि पार्थ मयेकर. सकाळचे आता 3:30 वाजले. आता म्हणजे काय काय कार्यक्रम असतात. आता पहिलं कीर्तन चालू आहे. कीर्तन सुरू झालं आहे. आपण सुप्रभात मंडळी. आणि हे बघताय दुर्गादेवीचं मंदिर आणि याच्यावरती रोषणाई बघा कशा प्रकारे गेले. अप्रतिम सकाळचा नजारा आहे. आणि आता मी मंदिरात चाललोय. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आपण देवीचं. आणि आता कीर्तन चालू झालंय. देवीची सोबत मूर्ती आतमध्ये. चला आता आपण पहिला नमस्कार करूया. नमस्कार, माझं नाव अमरानंद सोमण. मी दुर्गादेवी देवस्थान ट्रस्ट व्यास या ट्रस्टचा सेक्रेटरी म्हणून काम करतो. आपल्या हा दुर्गादेवी देवस्थान ट्रस्ट हा कालभैरव मंदिर, रामेश्वर मंदिर आणि दुर्गादेवीचं मंदिर असे 3 मंदिरांचं मिळून तयार झालेला आहे. दिनांक 23/12/1960 रोजी या ट्रस्टचं रजिस्ट्रेशन झालं आणि दुर्गादेवी देवस्थान ट्रस्ट या नावाने हा ट्रस्ट कार्यरत आहे. आपल्याकडे आता चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून दुर्गादेवीचा उत्सव चालू आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध सप्तमीपर्यंत सदर उत्सव आपला चालतो. त्याच्यामध्ये रोज रात्री कीर्तन असतं आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी देवीचा रथ, मोठी पालखी आहे, तो रथ संपूर्ण गावामध्ये फिरवला जातो. आणि 5व्या दिवशी महाप्रसाद असतो. संपूर्ण गावासाठी, संपूर्ण येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी महाप्रसाद दिला जातो. आणि पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याची प्रथा या देवस्थान ट्रस्टकडे आहे. पारंपरिक पद्धतीने जे जे काही मान आहेत, सन्मान आहेत ते आणि आपल्या परंपरा आहेत त्या सर्व परंपरा पाळून आजच्या काळामध्ये त्याला परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालून हा उत्सव चांगल्या प्रकारे आपण साजरा करतो. आपले सर्व ग्रामस्थ, सर्व गावकरी या उत्सवामध्ये आनंदाने सहभागी होतात. त्याचबरोबर बाहेरून देखील येणारे, मुंबई पुण्यापासून येणारे किंवा इतर बाकीच्या गावांमधून येणारे पाहुणे मंडळी असतील ते सुद्धा सगळेजण या उत्सवामध्ये सहभागी होतात.
आणि एक चांगल्या प्रकारचा उत्सव जुन्या काळातला परंपरेप्रमाणे टिकून असलेला उत्सव हा साजरा होतो. हे व्यासगाव जे आहे, हे व्यासगावाची आपण ऐतिहासिक जर पार्श्वभूमी बघितली तर हे व्यासगाव भानू नावाच्या कोणा एका व्यक्तीने बसवलं असं जुना उल्लेख आहे. आणि त्या भानूंनीच त्यांची कुलदेवता जी आहे दुर्गादेवी, त्या कुलदेवते दुर्गादेवीची या ठिकाणी मंदिराची स्थापना केली. आणि त्यानंतर त्या मंदिराची जागा 3 वेळा बदलून आता सद्यस्थितीत आपण ज्या ठिकाणी आहे ही मंदिराची 3री जागा आहे. आणि हे भानूंनी मंदिर इथे रामदेवची स्थापना केल्यामुळे ह्या उत्सवामध्ये भानू हे देवस्थानचे प्रथम मानकरी आहेत. आणि आज देखील ते भानू ह्या उत्सवामध्ये येतात, आमच्या ग्रामस्थांच्या आनंदामध्ये सहभागी होतात आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव चांगल्या प्रकारे आपण साजरा करतो. आता थोड्या वेळातच कीर्तन संपून सकाळी 6 वाजता आपली रथयात्रा चालू होईल, त्याचं आपण नंतर मग माहिती घेऊया. थँक्यू. ही जी मूर्त आहे ही व्याघ्रेश्वरची मूर्त आहे. व्याघ्रेश्वर. हां, ही देवस्थानचे मानकरी आहेत. कोकणीकडे मूर्त असते आणि ही मंदिरामध्ये आता उत्सवासाठी आणली जाते. दुसरी मूर्त आपण बघतो ही रथपुतळी म्हणतात. रथपुतळी याचा अर्थ की रथामध्ये पूजेसाठी ठेवली जाणारी देवी ही गैलाड यांच्या मालकी, गैलाड हे जे मानकरी आहेत देवस्थान यांच्या मालकीची आहे. त्यांच्याकडून ही पंचमीच्या दिवशी संध्याकाळी या दोन्ही मूर्ती आपण मंदिरामध्ये सन्मानाने वाजत गाजत घेऊन येतो. आणि त्यानंतर आजचं शेवटचं कीर्तन संपल्यानंतर रथपुतळी जी आहे ती आपण रथामध्ये आपण बसवतो. आणि रथामध्ये बसवल्यानंतर रथ उठवून संपूर्ण गावामध्ये फिरवला जातो आणि प्रत्येक घरासमोर रथ थांबून रथपुतळीची पूजा त्या घरच्या यजमानांकडून केली जाते. हे किती वाजता करा हे मूर्ती ठेवायचा कार्यक्रम? आता थोड्या वेळात कीर्तन संपून सकाळी 6 वाजता रथयात्रा आपली चालू होईल, त्यावेळेला ही मूर्ती आपली रथामध्ये ठेवली जाते. ठीक. आणि आपली दुर्गादेवी. जनार्दनी सेवा आपण अभंगाकडे नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल मागणीचा अभंग आहे आणि नाथांचा अभंग आहे. ज्यांच्यावरती कृपा झाली जनार्दन स्वामींची, सद्गुरू जनार्दन स्वामींची आणि दौलताबाद किल्ल्याचे जे मुख्य अधिकारी किल्लेदार म्हणून त्यांचा उल्लेख केला गेला, इतिहासात नोंद केली गेली, त्या जनार्दन स्वामींच्या माध्यमातून ज्यांना उपदेश झाला, दत्तात्रेयांचं दर्शन झालं, असे श्री एकनाथ स्वामी महाराज मध्ययुगीन कालखंडातले एकमेव संत. महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून 5 संत अवतीर्ण झाले. 750 वर्षांपूर्वी 2 जण आले पाठोपाठ, त्याच्यात सुद्धा नामदेव महाराज आधी आले. शिंपी कुळामध्ये जन्माला आले म्हणण्यापेक्षा अवतरित झाले. ते नामदेव. मग कुलकर्णी घराण्यामध्ये आणखीन एक अवतार झाला. कोण? ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं ज्यांचं वर्णन केलं जातं. केळशीकर पावणी मंडळी आले, आपण त्यांचं स्वागत कशाने करणार? गजर इतक्या जोरात करा की त्यांना वाटलं पाहिजे नाही श्रोते समोर आहेत आणि सगळे जागे आहेत. काही का सर्वामुखी जगदंबे सर्वामुखी जगदंबे सर्वामुखी जगदंबे सर्वामुखी अजून 100% मतदानच नाही होते. 50% जेमतेम गाडी आली आहे. माता भगिनी
सर्वांची काय? त्यांना वाटलं बुवा बहिरे आहेत बहुतेक, म्हणून ते इकडे येऊन बसल्या. लांब नको ते म्हणजे आम्ही गजर केलेला कळत नाही बहुतेक बुवांना, म्हणून सगळ्या जणी इकडे येऊन बसल्या. हा, पण तरी तुमचा आवाज काही माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. जरा थांबा पुरुष मंडळींनी, थोडस यांना संधी देऊया. हा, सर्वांची जय. वांगी बटाटा काही जमला नाही. हा? सर्वामुखी अंजरल्यातून आले मानकर. जा जा रे जा जा पती कवा जा जा रे जा पती कवा जा. तर मित्रांनो, जो हा बघताय हा रथ आहे. आता थोड्या वेळा त्याला सजवला जाईल आणि पूर्ण वेळाच गावभर फिरवला जाईल. दुर्गादेवी याच्यामध्ये बसते आणि हा सर्व गावकरी पूर्ण गावभर फिरवतात. सोबत धारण करणारे बरेच असतात. भगवे कपडे मित्रांनो, हे बघताय रथाचे पुढे जे आता रथ सजवला जाईल थोड्याच वेळात, हो ना. मांदिवली परस्नाई भिक्षू गावचे भिक्षुक वार्षिक हरदास गावचे उपाध्यक्ष गावचे जोशी
सर्वांमुखी उपासनेला दृढताल व्हावे. तर मित्रांनो आता हा रथ सजवला जातोय बघा. सर्व गावकरी मिळून रथ सजवतात. बांधून टाक ते तिकडे बांधून घ्या.
तर मित्रांनो, या ठिकाणी आता देवीची पूजा केली जाते. हे आता रथ कुठून कुठपर्यंत जायला? इथून नाना पाटील ते तिथपर्यंत आणि तिथून दुपारी 2 वाजता उठत. दुपारच्या दोन वाजता नंतर निघेल. पुन्हा गाव 1:30 वाजता गाव. पाटी प्रशांत वाडकर आता पूजा करतात. वरती चढणार आहे. आमचा आत्ते भाऊ आलाय खास रथ उत्सवासाठी वडली इथून. आज पहिल्यांदा चालू आहे.
श्रवण जेवण कसं आहे? कसं वाटतं तुला? कसं वाटतं इकडे बोल. उचल आता असं ताकद दाखव. उचल हे प्रणय. हा ताकद दाखव ताकद दाखव. विशाल मित्र विशाल वाघजे. विशाल अरे हो घे आला. श्रवण इकडे आतमध्ये. मित्रांनो आता इथे विराजमान बाई काय म्हणतात बाई बाई
जा मध्ये घुस. बाबू पाण्याची इकडे बाबू इकडे हो. सर्वांनी 1 वाजता हजर राहायचं आहे आणि प्रज्ञा जोशी यांच्याकडनं आपल्यासाठी आता दुपारी सॉक्स म्हणजे रोड तापलेला असतो त्यासाठी सॉक्स दिलेले आहे त्यांच्याकडनं. त्यांनी सर्वांनी सॉक्स घेऊन जायचं आहे. सर्व